नुकतेच 10 आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार 2022मध्ये भारतात 13,044 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या नोंदवल्या गेल्या आहेत. हा आकडा चिंताजनक आहे. या परिस्थितीला तोंड द्यायला केवळ जनजागृती पुरेशी नाही, तर विद्यार्थ्यांसाठी संवेदनशील भावनिक आधार प्रणाली असणे गरजेचे आहे, जिथे ते निसंकोचपणे बोलू शकतील. मानसिक आरोग्याविषयी समाजात असलेली दुय्यम आणि कलंकित भावना यामुळे ही विद्यार्थी गरज असून सुद्धा आधार मागायला संकोचतात, असेही पवार यांनी नमूद केले. त्यासाठीच विविध संस्थांनी पुढाकार घेऊन थेट मुलांना भेटून त्यांचे समुपदेशन आणि मार्गदर्शन करणे हा उपाय प्रभावी ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आता बघूया यांच्याशी संपर्क करायचा कसा. विद्यार्थ्यांना मन हलके करता यावे, दुःख बोलता यावे आणि त्यातून उभे राहण्याचे बळ मिळावे, या दृष्टीने कनेक्टिंग ट्रस्टतर्फे आठवड्याचे 7ही दिवस निःशुल्क भावनिक आधार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आली आहे. यात विद्यार्थ्यांनी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत 9922 00 4305 किंवा 9922 00 1122 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. समस्या लिहून पाठवायची असेल तर अशा विद्यार्थ्यांनी
dstressmillsconnecting@gmail.com यावर पाठवावे. त्यावर त्यांना तज्ज्ञांमार्फत योग्य सल्ला दिला जाईल, असे प्रकल्प समन्वयक विक्रमसिंग पवार यांनी नमूद केले. ज्या विद्यार्थ्यांनी संपर्क केला आहे त्यांचे नाव आणि त्यांचे प्रश्न हे गोपनीय ठेवण्यात येणार असून पूर्ण सुरक्षितता देण्यात येणार आहे.